तर चला दोन्ही संघ आपण स्पीडली खेळायचंय. अगदी ही लढत सुरू व्हायला खूप वेळ इथे खर्चिक झालाय आणि हा टायमिंग कव्हर करणं खूप कठीण होऊन जाईल. आणि ही विनंती असेल दोन्ही संघनायकांना 3 स्टार वाजे विरोधात संघ पाहायला मिळेल. रणव तन्वी 11 लोणीलीवाडी हा बहुचर्चित सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांना आमच्या आयोजकांकडून आमच्या पाहुण्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि पहिला आपण लोणीलीवाडी या संघानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा स्वीकार केला अगदी फिल्डिंगचा बॅटिंग मार्क वरती संघ पाहायला मिळेल 3 स्टार वाजे. आणि या दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील शेरोशारी के बेताज बादशाह बाबूशाह ओडिशा. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। चलेंगे फिर से एक बार आज का देखिए बात करेंगे सेकंड मुकाबला, जहाँ पर टॉस का बात करेंगे तो यहाँ पर कंचन सर। तो चलिए बात करेंगे लोनीवाड़ी टीम देखिए बात करेंगे पर फील्डिंग टॉस जीतकर चुने हैं और बल्लेबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ से दिलीप पाटिल देखिए और उसके साथ साथ बात करेंगे यहाँ से निकेश पाटिल देखिए बल्लेबाज, नीलेश पाटिल की जोड़ी देखिए यहाँ से मैदान पर उतरे हैं। गेंदबाजी में बात करेंगे यहाँ से अभिजीत पवार देखिए बात करेंगे, लाइट ऑन हो चुका है यहाँ से और पहला बल्ले का गेंदबाज तैयार। पहली गेंद और पहला गेंद देखिए 1 फुट पर आए थे लेकिन अक्रॉस द लाइन खेलने गए यहाँ से। लेन देखिए बात करेंगे थोड़ा सा आगे रखा था, यहाँ से दूर रखा गया, यहाँ पर हल्की सी गेंद नीचे रहती हुई यहाँ पर। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से 20 मिनट में देखिए 4 ओवर कंप्लीट करना होगा, इस चीज के ऊपर गौर रखना होगा यहाँ से। चलिए बात करेंगे 50+ देखिए हम देख सकते हैं अनिल मोहम्मद देखिए क्या लेजेंड और फिटनेस देखिए यहाँ से एक सुखदेव काका हम देखते हैं और डम्बोली देसाई में। और ये चलिए यहाँ पर लेन छोटा था, यहाँ से मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर देखिए एकदम से छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। स्क्वायर लेग को चिरता हुआ यहाँ से 4 रन आता हुआ। देखिए देखिए एकदम से दीवाना हो गया, लेकिन स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 4 रन देखिए बात करेंगे यहाँ से। तो चलिए हम देख सकते हैं यहाँ पर दिलीप पाटिल देखिए जो बैटर्स है खास करके देखिए 22 जिनकी तरफ से हम देख सकते हैं सीरीज के लिए दिलीप सेठ पाटिल और पिंटू सेठ। लेकिन से यहाँ देखिए बात करेंगे विकेट गिर गए यहाँ पर, बड़ा सस्ते में यहाँ पर मौका था एक बार यहाँ पर देखिए जो बड़ी बाइक यहाँ पर दिए थे बड़ा इनिंग खेलने का, लेकिन बहुत बढ़िया देखिए लाइन लेंथ एकदम अंदर आया यहाँ पर चारों का नचित। माननीय सी.के. पाटील सर यांचे ते शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. चलिए सोमनाथ पाटिल सर देखिए बात करेंगे, वहां से देखिए कंचन दादा हमने बिस्तर छोड़ दिया और इन्होंने देखिए परमानेंट हो गए। बहुत सारे देखिए बात करेंगे युवा एक अच्छे स्कोरर देखिए, लेकिन जब से देखिए यहाँ से बात करेंगे जॉब में रहे सोमनाथ पाटिल सर देखिए बात करेंगे स्कोरिंग में समय वक्त देना उनके लिए कठिन हो गया। सुमा दादा स्वागत है आपका, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने। सन्माननीय दत्तात्रय बालेकर वीर फार्मर्सचे मालक आणि हरण्या बैलाचे मालक, बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव आणि ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचे होते शुभागमन. आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय दत्तात्रय बालेकर वाजे आपले मनपूर्वक स्वागत. तो चलिए बात करेंगे यहाँ पर से विकेट पहला गवा चुके हैं और उस हिसाब से देखिए बात करेंगे साझेदारी बनना बहुत जरूरी यहाँ पर। और गेंदबाज तैयार यहाँ से अंदर आती हुई गेंद देखिए यहाँ से बैकफुट पर खेलना चाहते थे, यहाँ से दबाव यहाँ से दिख रहा है, यहाँ पर दबाव से टबी हटेंगे जब रन आएगा बल्ले से। यहाँ से कंचन सर कहा जाता है ना मत सोचो जिंदगी बोझ है,
क्योंकि समस्या हर रोज यहाँ पर 3 स्टार वाजे टीम है, थोड़ा सा मुश्किल उनके लिए यहाँ पर बनता हुआ। विघ्नेश पाटिल देखिए उतरे मैदान पर, नीलेश पाटिल नॉन स्ट्राइक पर है, लेकिन इस ओवर को और एक विकेट देखिए यहाँ से अभिजीत पवार, देखिए यहाँ से पवार का इस्तेमाल कर रहे हैं यहाँ पर। दूसरा विकेट इस ओवर में लगता हुआ यहाँ से, और मुश्किलें और बनते जा रही है। करेंगे 4 पर 2 विकेट गवाए हैं। चेक. सन्माननीय जयवंत शेठ बालेकर, जान्हवी ट्रान्सपोर्टचे प्रॉपर्टर सन्माननीय जयवंतजी बालेकर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. ओटी कॉम्बॉक्स. चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ से 4 रन है। आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे तो दिलीप पाटिल देखिए पहले चौके लगाए थे, लेकिन उसके बाद उनका विकेट गिरा। लेकिन उसके बाद देखिए मैदान पर विघ्नेश पाटिल को उतारा गया, लेकिन उनका भी विकेट यहाँ से गिरता हुआ। नीलेश पाटिल देखिए इस वक्त नॉन स्ट्राइक पर देखिए पूरी तमाशा देख रहे हैं यहाँ पर, और आग उगल रहे हैं यहाँ पर अभिजीत पवार। कंचन सर कहा जाता है ना, सन्माननीय यशवंतजी पाटील आणि सन्माननीय सुनीलजी पाटील ग्रामस्थ मंडळ वाजे यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. न्यू बैटर देखिए नए बल्लेबाज इस वक्त है मनीष पाटिल देखिए उतरे यहाँ से। एक साझेदारी की अब जरूरत है यहाँ पर बची हुई। देखिए बात करेंगे आखिरी अंतिम गेंद मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर, टॉस जीतकर फील्डिंग चुने थे और लेफ्ट हैंड गेंदबाज है। ओ गलती हुई है यहाँ से, लेकिन देखते हैं गलती कितनी बड़ी है। ओ टाटा बाय बाय, यानी 22 से 4 रन आता हुआ यहाँ से। कहते हैं ना होठ नहीं कह सकते, नजरों से हो जाता है, और जो करने चाहते थे यहाँ पर बल्लेबाज है वो गलती यहाँ से विकेट कीपर से होता हुआ 22 से 4 रन आता हुआ। और देखते हैं ये चौका कितनी समय के लिए दबाव हटाएगा। और पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है यहाँ पर। जहां पर रनों की बात करेंगे तो यहाँ से 8 रनों पर देखिए 2 विकेट, फील्ड खोला रखिए, मैच ऑन रखिए। मैच जीता है और उसके साथ देखिए यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा, यानी विनर विनर के बीच में देखिए जो एक गट का है ना यहाँ से, तो उनका सेकंड राउंड का मैच खेला जाएगा. बघा तुर्बे संघ कुठे जायचं नाही, लगेच या मॅचच्या नंतर सेकंड राउंडचा दुसरा मॅच होईल. त्याच्यानंतर फ्रेश मुकाबला सी गटच्या अंश 11 खेळणे, अंश 11 से मिसाइल ग्रुप मंगलमूर्ति वाजे. यानी बात करेंगे गावदेवी वाकड़ी जो संग्राम में नितलेश है ना, वो थोड़ा पेंडिंग रहेगा, नहीं कुछ कारण वजह रहती है, रीजन रहती है, कभी कभी एडजस्टमेंट किया जाता है. तो उस हिसाब से देखिए बात करेंगे अंश 11 खेलने टीम है, थोड़ा समय है आपको, और घर की टीम होगी फिर से वापस. लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे यहां से तो चलिए इसके बाद देखिए विनर विनर जो पहला मैच है पर विजेता बने यहाँ से. और इस बार देखिए थोड़ा सा पल्ला जल्दी लेकर आए थे, आखिरी समय में थोड़ा सा कंट्रोल रखे यहाँ से. और जब तक देखिए वाइडिश मिड विकेट से गेंद वापस आता तब तक देखिए 2 रन आता हुआ. ये भी अच्छा सोचे. कंजन सर कहा जाता है ना, दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है कि खुद की झोपड़ी में राज करो. हमेशा अब गेंदबाजी से के एक्स्ट्रा में जो 22 चौका आया था, वो उम्मीद रखने से बेहतर है खुद के बल्ले से कुछ रन जोड़ो. यहाँ से भलाई चौके छक्के ना आए, लेकिन सिंगल डबल लेकर भी आगे बढ़ सकते हैं. यहाँ पर 10 पर 2 विकेट गवाए यहाँ से. और यह चले स्क्वायर कट देखिए, या कमाल की टाइमिंग. यही तो बात चल रहे थे भाई कि दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद के झोपड़ी में राज करो. और कमाल का देखिए स्क्वायर कट 4 रन. बहुत अच्छे देखिए उन्होंने
जोश है, जज्बा है, जुनून है। गोविंदा को तो बहुत बड़ी फीस भरना पड़ा था ये गाने में नाचने के लिए, लेकिन डेनी भाई देखिए, ओ ये चलिए मैदान के अंदर क्या हो गया भाई, तुन्ना तुन्ना, क्योंकि जीश नीलेश पाटिल ने मैच में थोड़ी सी मचाया था यहां से, लेकिन सब उनका विकेट है भाई। कठिन बनेगा, कठिन बनेगा, इसलिए तो कहा जाता है भाई यहां से कि शहर का दवा और नेरे दुंदरे वाजे का हवा अक्सर शाम को बदलता रहता है। अब देखते हैं हवा बदल रहा है, कहां पहुंचेगा जाकर डीजे। लेकिन बैटर को भी थोड़ा सा यहाँ पर फायर होना चाहिए। अभी तक देखिए गेंदबाज बड़ा अच्छा फायर है, तारीफ करना चाहेंगे। यहाँ पर टॉस जीते थे यहाँ से लोनी, देखिए बात करेंगे वाड़ी टीम यहाँ से, खास करके कमाल के देखिए यहाँ से कसी हुई गेंदबाजी, और प्रणय तन्वी 11 के नाम से देखिए यहाँ से खेल रहे हैं। और वहीं देखिए बात करेंगे 3 स्टार्स इस नाम से वाजे टीम मैदान पर उतरी है। खूब मजा आएगा यहाँ से, डीजे भी देखिए मूड में है यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 14 पर 3 न्यू बैटर देखिए बात करेंगे, नए बल्लेबाज सोनू भगत और उनका साथ देखिए यहाँ पर मनीष पाटिल, दोनों बैटर देखिए अभी तक कोई रन नहीं छोड़े, लेकिन रन छोड़ना होगा भाई। कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है, समस्या का हल ढूंढना होगा। यहाँ से हल्के हाथों से खेला, डायरेक्ट हिट है, ओ करीबी मामला हो सकता था। यहाँ से 1 रन आता हुआ, यहाँ से 1 रनों के साथ साथ देखिए टीम का स्कोर है 15 तक पहुंचता हुआ, 15 पर 3 है। कंचन सर, अगर पिछला मैच को बात कर लिया जाए तो यहाँ पर जहां पर देखिए पिछला मैच 47 का टारगेट था और चौथी ओवर से पहले मैच कंप्लीट हो गया 3 ओवर 3 गेंद में, तो इस हिसाब से रन आना बहुत जरूरी है यहाँ से भाई। सिंगल डबल आ रहा है, सिंगल डबल से देखिए स्कोर तो आगे पहुंचेगा, लेकिन सिंगल डबल से काम नहीं चलेगी भाई। यहाँ से कहते ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है भाई, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। थँक्यू। निश्चितच सन्माननीय प्रकाशजी बालाराम पाटील या स्पर्धेतील सायकलचे पुरस्कर्ते आणि पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत। स्विंग के साथ देखिए यहाँ पर गेंद को मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन गेंद साइड सीधा या आउटसाइड लेकर निकल गया उनके बल्ले के ऊपर से या करीब से। यहाँ से बहुत बढ़िया दृश्य देखिए आप देख सकते हो, निश्चित रूप से स्क्रीन पर वीआईपी डैश में देखिए देख सकते हो हमारे गर्मस्थ मंडल अतिथि देखिए यहाँ से बात करेंगे, और जहां पर देखिए टॉट गेंद ये मुश्किल बनाएगा भाई। और रनों की बात करेंगे तो यहाँ से कंचन सर 2 ओवर कंप्लीट हुआ है, 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर 16। चलिए फील्ड खोला रखिए टीजे। में नहीं, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया डेनी बाबा, उड़ी बाबा। चलिए भाई यहाँ से नहीं, ज्यादा उल्टा मत मारने बोलिए भाई, कहीं उलट गई तो संभाल कर उड़ी मारिए, अच्छी खासी जिंदगी जी रहे हो। जी जी भाई, यहाँ पर 16 पर देखिए 3 है, तो चलिए बहुत बढ़िया। देखिए यहाँ से 3 विकेट गवाए हैं, लेकिन अब एक अच्छी साझेदारी, अपील और उंगली उठती हुई देखिए यहाँ से 4था विकेट ढलता सूरज है। अब 3 स्टार वाजे टीम के लिए भी ढल रहा है ये इनिंग्स, 16 पर 4। थोड़ा फोकस करो। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 16 पर 4। यहाँ पर दबाव है, कहते ना सूरज जब डूबता है तो लाल लाल हो जाता है, और शुरुआत में ऐसा विकेट गिरे तो हाल बेहाल होता है। यहाँ से
चलिए हमारे डेनी डांसर देखिए यहाँ से बहुत बड़े अच्छा मेहनत लेते हुए यहाँ से, और महाराष्ट्र देखिए बात करेंगे कैसे हिंदुस्तान का हिस्सा है जहां पर देखिए आपको हर रूप के इंसान देखने को मिलते हैं। झीले जिंदगी खुशी की तलाश ना कर रहा, छूले आसमान जमी की तलाश ना कर रहा। रन नहीं आ रहे भाई यहाँ पर, सिंगल डबल से काम तो चलेगा लेकिन बात ही नहीं बनेगी। बल्लेबाजी में देखिए आते हुए यहाँ से अक्षय पाटिल देखिए यहाँ से पहला सिंगल निकालते हैं और उनके साथ देखिए सोनू भगत है। लेकिन स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर 17 पर पहुंचा है। कंचन सर एक फाइटिंग टोटल तक पहुंचना होगा भाई। सन्माननीय सुधाकरजी पाटील वाजे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज, वाजे संघातील फलंदाजांसाठी सुवर्ण संधी। नहीं सही समय में देखिए कैश प्राइज है यहाँ पर, रन आना बहुत जरूरी है यहाँ पर। कितना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत होती है और एक्शन में यहाँ पर गेंदबाज का रिएक्शन बड़ा कमाल का देखने को मिला यहाँ से। चलिए भाई बात करेंगे तो यहाँ से अनिल मामा देखिए क्या फिटनेस, ये फिटनेस को देखकर मुझे तो लगता है माधुरी दीक्षित भी शर्मा जाएगी। जो डांसिंग की दुनिया में देखिए बात करेंगे सर कृष्णा सातपथे देखिए बात करेंगे आज भी टेनिस खेल में कंचन दादा क्या फिटनेस यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 19 रन तक पहुंचे यहाँ से। थोड़ा सा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। कंचन सर इसे कहते हैं उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे और अपनी टीम को एक अच्छा स्कोर तक पहुंचाऊं कैसे। यहाँ पर बैटर के ऊपर दबाव तो है यहाँ से, लेकिन बैटर को यही सोचना होगा भाई मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। हर किन के पर समस्या आती है, कभी बैटर कभी बॉलर कभी फील्डर से। तो उसके लिए यहाँ से अभी बैटर थोड़ा मुश्किल में यहाँ से, लेकिन मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे भाई। अगर आसान से हर चीज मिल जाता। बघा डेनी डांसर बोल रहे कि बरोबर है बाबूशाह, मुसीबत से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। सब कुछ समझ रहे हैं, अच्छी बात है, बहुत बढ़िया। यहाँ से 19 पर देखिए 4 विकेट से। ओ बहुत बढ़िया गेंद देखिए, से ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा। कंचन सर हमने देखिए नेरे में कुछ नाश्ता खाना खा कर आए, अगर उसमें भी जहर मिला होगा तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद की यहाँ पर कोई इलाज नहीं है। यहाँ पर डॉट गेंद जितने से कम खेलनी होगी भाई। यहाँ से चाय में कोई जहर मिला दे, खाने में जहर मिला दे, उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं। चलिए भाई बात करेंगे, सामने का लाइट देखिए बंद रखिए यहाँ से। अनिकेत दादा पाटिल आप गाड़ी का लाइट देखिए ऑफ रखिए। 19 पर 4 देखिए बात करेंगे। अगर टीम का हालत ऐसा रहा तो कंचन सर है, फिर मनोज पाटिल सर वाजे ये कमेंटेटर यही कहेंगे मुन्नी हो पारो, रोज रात को एक पेक मारो। यह चलिए अब थोड़ी सी देखिए बात करेंगे, बल्लेबाजी में थोड़ा सा रंग बदलना होगा। यही तो बात की, जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ एक तरीका बदलो, इरादा नहीं। 4 रन। क्या बात है, डैनी डांसर, डैनी डांसर का किसने दिल तोड़ा है? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? इतनी रिएक्शन देखिए खतरनाक था, लेकिन सोनू भगत थे यहाँ से दिल नहीं तोड़े हैं, भरोसा दिखा रहे हैं यहाँ से। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया और 23 देखिए 23 रन यहाँ से। चलिए बहुत बढ़िया, देखिए चौके आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 23 तक पहुंचा है। ये 23 का आंकड़ा देखिए बांग्लादेश के लिए बहुत मुश्किल था भाई, लगातार 23 मैच हारे थे अंतरराष्ट्रीय में, लेकिन उसके बाद 24 मुकाबला श्रीलंका से जैसे जीते थे। नागिन नागिन डांस पूरे मैदान पर किए थे, लेकिन वही देखिए डैनी डांसर हमारे। ये चलिए भाई चौका आया, लेकिन उसके बाद विकेट है। यही तो पता है भाई, सक्सेस पाने के लिए एक्शन, और एक्शन में देखिए गेंदबाज का रिएक्शन। अर्जुन एक विकेट है। मुझे लगता है तेजाब पिक्चर में माधुरी के साथ डेनी को लेना चाहिए था। और चलिए बात करेंगे, 5 विकेट देखिए क्लीन बोल्ड आउट हुए हैं यहाँ से। 5 में से 4 देखिए और 1 लेग पेपर, मान लीजिए 5 विकेट पर हिट हुए यहाँ से। कंचन सर देखिए बात करेंगे, तेजाब का सॉन्ग था 1 2 3 4 5 है।
12-13 देखिए बात करेंगे। माधुरी का तभी देखिए उम्र भी था, 16 कमर भी था, कोका कोला। फिटनेस कहते ना बहुत मायना रखते हैं। आप खुद को फिट जितना महसूस रखोगे ना, चाहे डांसिंग की दुनिया में लीजिए, चाहे क्रिकेट की दुनिया में लीजिए सोमनाथ है, चाहे जॉब में भी लीजिए, तो वही देखिए तभी माधुरी रातों रात स्टार नहीं हुई थी। बड़ा अच्छा फिटनेस था, डांस के देखिए मास्टर बने थे। वही सर कृष्णा सातपुते देखिए, आज हमारे डेनी बाबा देखिए यहाँ से डेनी डांसर, ये भी देखिए अच्छा फिटनेस है। लेकिन यहाँ पर बैटर देखिए थोड़ी सी निराश करते हुए 23 पर 5 विकेट, 23 लॉस ऑफ 5 विकेट से स्वीप खेलना चाहते थे पर फुल लेंथ था। यहाँ से हल्की सी गेंद गिरने के बाद कांटा बदला। यहाँ से पहला रन, ओ दूसरे के लिए देखिए यहाँ से रन आउट है। क्या डायरेक्ट 3 था, विकेट नंबर 6 और मुश्किल बनते जा रहे हैं यहाँ से। और थोड़ी सी देखिए गेंदबाज फील्डर बल्ले बल्ले और 3 स्टार वाजे टीम थल्ले थल्ले। मुझे नहीं लग रहा है कि 3 स्टार वाजे का मैच चल रहा है, ऐसा लग रहा है डेनी का मैच चल रहा है। फाइट कर रहे हैं गेंदबाज के साथ और फील्डर के साथ है। 6 विकेट गंवाए हैं, लेकिन क्या बढ़िया देखिए। रोशन रोशन आपकी हल्दी में जरूर दावत दीजिए। संजूबाई शेजवन 2 षटकारास 2000 मयूर फडके यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज। 24 पर देखिए 6 विकेट है। इस वक्त देखिए ठाणे डंबोली में हम देखते हैं रघुनाथ श्रीडॉन के, और यहाँ देखिए टेनी बहुत डांसर देखिए हर विभाग में देखने को मिलते हैं। नहीं होना चाहिए भाई यहाँ से, तभी तो देखिए टेनिस करियर। लेकिन विकेट देखिए जो यहाँ पर गिरा है ज्यादा, ये शायद मुझे लग रहा है टीम चाहती नहीं थी। और स्लोअर गेंद देखिए, स्लोअर बाउंसर से हमला किया यहाँ से, नकल गेंद था यहाँ से भाई यहाँ पर। लेकिन कंचन सर कहते हैं ना, नकल गेंद के लिए अकल की भी जरूरत होती है यहाँ से, और बहुत बड़े अकल का इस्तेमाल यहाँ से। स्लोअर बाउंसर देखिए यहाँ से, तीखा बाउंसर इसे कहते हैं, एकदम से गर्दन के ऊपर से सीने को चीर कर जाता हुआ। और बल्ला देखिए यहाँ से, ये भी देखिए स्लोअर था, लेकिन इस बार देखिए उतना कंधों का ज्यादा इस्तेमाल नहीं किए थे। क्या वेरिएशन दिखा रहे हैं भाई यहाँ से, बहुत बढ़िया देखिए वेरिएशन यहाँ से, मानो कि जिससे गाड़ी पटरी से बाहर जा चुकी है। 24 पर 6 विकेट से और चौथा ओवर चल रहा है यहाँ से। एक आध बल्लेबाज को यहाँ से मोहरा बनना होगा। 7वां नंबर 8वां नंबर का बैटर यहाँ से ऊंचाई लिए और लंबाई की कमी यहाँ से देखिए, और विकेट गिरता वहां से देखिए बात करेंगे। 24 पर 7 है, 3 स्टार वाजे टीम थोड़ा सा मुश्किल में। डेनी इतना फायर है, 18-19 साल में क्या होंगे भाई। चलिए बात करेंगे यहाँ पर 7 विकेट गंवाए 24 पर, लेकिन कोई बात नहीं। कंचन सर मुझे लगता है बैटर को सर में कफन बांध लेना चाहिए। ऐसा तो 7 विकेट गंवा चुके हैं, एक मौका लीजिए भाई यहाँ से, मोहरा बन जाइए। जिस मोहरा पिक्चर में आपने देखा होगा नसरुद्दीन ने चश्मे के पीछे, जहां पर उनकी दूसरी आंख थी भाई यहाँ से, और मोहरे में देखिए मोहरा बनाया था, तभी तो गाना बजा था भाई, तू चीज बड़ी है मस्त मस्त। तो एक बैटर को यहाँ पर मस्त मस्त बल्लेबाजी करना होगा। एक लो फाइटिंग टोटल तक है, कम से कम मैं कहूँगा 42, 45, 40 के ऊपर या 40 तक पहुंचने के लिए यहाँ से 8 गेंद बचाए। लेकिन विकेट बहुत कम है भाई, 3 विकेट बचे यहाँ से। 7 विकेट गवा चुके हैं। देखिए टेनी डांसर बता रही है क्या कर दिया भाई, अम्मा दे मेरा मुंडा बिगड़ा गया। 7 विकेट गवाए हैं, लेकिन अभी भी 3 विकेट, 3 भी बहुत काफी है भाई। हाई में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। ओ ये कौन सा गली से निकल गया, वक्त बुरा हो तो गेंद कहीं से भी निकल सकता है। हाथी के 2 पैर से निकलना आसान था, लेकिन ये गेंद निकलना थोड़ा आसान नहीं था। नील मामा देखिए कोई बात नहीं, होता है कभी कभी, आजकल युवा से तो इतना बड़ी गलती हो जाती है। कभी कभी आउटफील्ड से देखिए गेंद उछाल ले लेती है, नीचे चली जाती है, और उसके साथ साथ देखिए स्कोर जाकर 26 तक पहुंचा है। अभी भी 7 गेंद शेष है, 7 में अगर 15-17 रन भी जोड़ देना कंचन सर, एक लो फाइटिंग टोटल, आप गेंदबाजी से संघर्ष कर सकते हो, खुद की
मैदान है यहाँ से, और पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। अंपायर ने भी देखिए यहाँ से वही बता दिए कि पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। रोहित कताड़े सर की बात करेंगे, प्रोफेशनल स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए 26/7, 6 गेंद बची यहाँ पर। अच्छी अंपायर, अच्छे स्कोरर एमसीसी की देखिए बात करेंगे। 26 पर देखिए 7 है। तो चलिए गेंदबाज शेप है यहाँ से, बहुत बढ़िया फेयर डिलीवरी यहाँ पर सेफ है, मतलब ओवर कंप्लीट है यहाँ से। और टोटल की बात कर लेंगे, टोटल देखिए वहीं रही 26 पर देखिए 7 है, लेकिन अभी 6 गेंद बचा है। कांचन सर कहते हैं ना, खुद को मेहनत में फ्राई करो और कोशिश एक बार नहीं बार बार करो, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी। बस कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो यहाँ से। और ये देखिए यहाँ से बैटर को करना होगा। चलिए फील्ड खोला रखिए भाई, यहाँ से समय ज्यादा मत लीजिए, यहाँ से वक्त समय देखिए काफी कम है। अभी ई गट की देखिए बात करेंगे, और एक मुकाबला सेकेंड राउंड का होगा, उसके बाद जो पूरा गट का है ना यहाँ से, जहाँ पर पहला मुकाबला देखिए बात करेंगे हंस 11 खिरने मंगल मूर्ति देखिए बात करेंगे, वो आज टीम है। लेकिन आखिरी 6 गेंद बचाए यहाँ से, और कांचन सर ये 6 गेंद में देखिए बात करेंगे रन ज्यादा से ज्यादा जोड़ ले तो बेहतर होगा। कम से कम तो ये चाहूंगा 40 तक पहुंच जाए भाई। कहते ना, खुद को मेहनत में फ्राई करो, कोशिश हमेशा देखिए एक बार नहीं बार बार करो। बहुत बढ़िया देखिए यहां से आखिरी गेंद देखिए यहां से आता हुआ, और यहां से देखिए बात करें रन आता हुआ, देखिए सिंगल डबल से काम नहीं चलेगा। अट्ठाईस पर देखिए यहां से बात करेंगे 7 विकेट यहां से गवाए हैं, लेकिन अभी भी देखिए 5 गेंद आना बाकी है। 5 गेंद से लेकिन से ओ ये चलिए यहाँ पर बड़ा हिट फील्डर से दूर है, और 1 बाउंस लेकर गया 4 रन। अब यही काम करना होगा भाई, जितना रन हो सके जोड़ सके। क्या बात है, मोहरा बनना होगा भाई यहाँ से। 32 पर देखिए बात करेंगे यहाँ से, जहां पर 7 विकेट गवाए हैं, लेकिन अभी यहां से बची हुई गेंद की बात करेंगे। 4 गेंद से आखिरी 4 गेंद के ऊपर ओ खोद कर निकालने की कोशिश की थी यहाँ पर, लेकिन से फंसते हुए यहाँ पर से, और 7 विकेट गवाए देखिए जहां पर। लेकिन आने वाले देखिए गेंद की बात करेंगे तो यहाँ से गेंद रह गई यहाँ से 3, और क्या उड़ा देंगे यहाँ से नींद। और आने वाला देखिए अगला मैच है, दोनों टीम देखिए यहां से रन देखिए थोड़ा सा पर मुश्किल में डालते हुए यहां से, ओ ऊंचाई ली है यहाँ पर से, लंबाई की कमी यहां से अनिल देखिए खुद पहुंचे थे यहाँ पर। पहला रन और दूसरा रन, और तीसरे के लिए यहां देखते हैं यहां से बैटर आउट है, इस द कॉर्नर। 8 विकेट है, 8वां विकेट गिरता हुआ। यहां से जाकर
35 देखिए यहाँ से 35 तक पहुंचा है, लेकिन अभी भी देखिए यहाँ से 2 गेंद से भाई, आखिरी 2 गेंद है। यही तो बात चढ़ी थी भाई कि खुद को मेहनत में ट्राई करो और कोशिश है, जो 2 गेंद है ना भाई, बस 2 बार करो और कामयाबी भी खुद आपके कदम चूमेगी। बस कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो यहाँ से। भला ही 8 विकेट गवाए हैं, लेकिन अभी भी देखिए 2 गेंद बचा है। जो बात हमने छेड़ी थी कि 40 के ऊपर पहुंच जाए, फिर भी एक लो फाइटिंग टोटल, लेकिन बात ही नहीं होगी भाई। यहाँ से 9वां विकेट देखिए यहाँ से आतिश, यहाँ पर देखिए आतिश की गेंदबाजी कैर बरसा रहे यहाँ पर। टीम की देखिए आखिरी जोड़ी मैदान पर पहुंचेगी और टीम का स्कोर 35। काफी बल्लेबाज आखिरी जोड़ी देखिए यहाँ से, और वो प्रेम पाटिल देखिए बात करेंगे क्या आखिरी गेंद में एक बड़ा हिट लगाकर एक सम्मानजनक लो स्कोर फाइटिंग, लो फाइटिंग टोटल तक पहुंचा देंगे। जो हमने बात की थी कम से कम तो 40 है। और ये गेंद गलती हुई है, लेकिन कितनी बड़ी गलती है ये देखना बाकी है। यहाँ से 2 रन तो भाग कर लिए हैं, क्या एक्स्ट्रा गेंदे हैं या एक्स्ट्रा रन है, अंपायर घूम रहे हैं। ओहो वाइट और उसके साथ 2 रन, यानी कुल 3 रनों के साथ देखिए 38 तक पहुंच गए। जब हमने 40 की बात छेड़ी थी ना भाई, तो वहां करीब पहुंच रहे हैं, लेकिन छक्का आया तो 44, फिर एक फाइटिंग जो हमने बात की थी कि 42 भी पहुंच जाए तो फिर चौका चाहिए, लेकिन गेंद के ऊपर अगर सिंगल भी डबल भी आ जाए तो फिर 40, लेकिन 40 के अंदर रहेंगे तो खुश रहेंगे। वीर फार्म हाऊस यांच्या माध्यमातून खास बक्षीस आहे। प्रेमने षटकार लगावला तर अगदी 2000 रुपयाचं कॅश प्राइज। प्रेम एक षटकार। चलिए प्रेम बहुत बड़ा देखिए मौका अच्छा है, टीम को भी यहाँ पर रनों की जरूरत है यहाँ से, लेकिन इसके आतिश जयवंत भालेकर यांच्या माध्यमातून 1000, एकूण 3000 रुपयाचं कॅश प्राइज। प्रेम पाटील, क्या बात है, बड़ा मौका है यहाँ पर। प्रेम है, प्रेम को प्रेम प्रतिज्ञा देना होगा। ओ छक्के तो नहीं है, लेकिन शॉट बड़ा अच्छा था, कवर पर फील्डर थे, यहाँ से पहला रन दूसरे के लिए और सुरक्षित रह गए। यहाँ से 2 रन कंप्लीट, जो 40 के बाद की थी, यहाँ से लो फाइटिंग टोटल वहां तक पहुंच गए 40, लेकिन जीत के लिए 41 की जरूरत है। और टॉस देखिए यहाँ से मैच के बाद होगा सेकेंड राउंड का, तो वे टीम देखिए यहाँ से उन्हें तैयार रहना होगा, लेकिन 41 के यहाँ पर टारगेट के पीछे कमेंट्री बॉक्स पर है रोशन पाटिल सर देखिए बात करेंगे सिरोली यहाँ पर छोड़ते हुए। सौरभ डीजे सतीश मोर्या साऊंड सिस्टम वाजे यांच्या माध्यमातून दमदार साऊंड सिस्टम पाहायला मिळते। थँक्यू सो मच बाबू सर। अगदी खेळाच्या उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधित केलं जाईल। अगदी ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच चषक वाजे 2025 डे नाईट टुर्नामेंट पाहायला मिळते आणि 2 संघ आज तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील। दोन्ही संघनायकांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा। खेळाच्या उत्तरार्धामध्ये अगदी 30 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता आहे। अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनल्या नाहीयेत, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्या रोखण्याचे तंतोतंत प्रयत्न करावे लागतील। 3 स्टार वाजे या टीमला संघ पाहायला मिळतो। प्रणव तन्वी 11 श्री गणेश लोणी लिवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 3 स्टार वाजे हा आपल्याला दमदार सामना पाहायला मिळतो आणि हा सामना समाप्त झाल्यानंतर विनर टू विनर हा सामना खेळवला जाईल याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या। कारण अलीकडचा पहिला सामना जिंकला तकदीर का बादशाह 92-92 11 तुर्बे
या संघाने पहिला मानाचा सामना जिंकल्यानंतर अगदी पुढच्या दिशेने हा संघ आता प्रस्थान करेल, परंतु या संघातून कोणता संघ जिंकेल याकडे दोन्ही संघातील क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. आणि हे पाहता मोठ्या संख्येनं आजही क्रिकेट रसिक राजा इथे आलाय, त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. चला आपण स्पीडली खेळायचंय. अतिरिक्त वेळ न छेडता तात्काळ खेळ इथे स्टार्ट केला जाईल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळतील आणि ताकदीचं प्रदर्शन दोन्ही संघ इथे साध्य करतील. आणि या दृष्टिकोनातून काहीशी ध्येय धोरणं या दोन संघांकडून पाहायला मिळतील. आज ग्रामस्थांचा सहभाग चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. अगदी वाजे विरोधात लोणिवली वाडी हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. थोडस स्पीडली खेळायचंय. टीम लोणिवली वाडी आपल्या संघातील पहिली सलामीची जोडी तात्काळ आपण पुढे मार्गस्थ करायचे, कारण अतिरिक्त वेळ हा इथे न घेता अगदी वेळेनुसार प्रत्येक सामना हा समाप्त व्हायला हवा, हा आयोजकांचा काहीसा मानस आहे. हे मोठं शिवधनुष्य आहे आणि हे आयोजकांना काहीसं पेळणं सुद्धा तितकंच महत्वाकांक्षी असेल. येता क्षणी प्रेमात पडतील अशा आपण चमकदार ट्रॉफास पाहतो. युवकांची साथ आहे आणि याच मुलेकिका या स्पर्धेचा सर्वांगीण विकास अखंडपणे रायगड जिल्ह्यात या स्पर्धेचा आपल्याला काहीसा गाजावाजा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल. हा पाहतो आपण VIP डाईच अगदी पाहुण्यांचा ताफा या स्पर्धेला व्हिजिट देतो. ग्रामस्थांचा सहभाग या स्पर्धेमध्ये राहिल्यानं आज मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा येईल, त्याचंही मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. अगदी दमदार असं हे मैदान, येता क्षणी प्रेमात पडेल असे मैदान, नवीन सुरवाल मैदान वाजे. आणि या मैदानावरती आज लढती चांगल्या दर्जाच्या घडल्या जातील. A1 जोडी पाहायला मिळते. सन्माननीय दिलीप पिंटू शेठ पाटील, माजी सदस्य, माजी उपसरपंच वाजे आणि त्यांच्या सहसाथीने सन्माननीय श्री युवा नेतृत्व अमेश शेठ लहू पाटील, सायबा रॉकेट बैलाचे मालक यांच्या माध्यमातून A1 दर्जाचं कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमध्ये सर्वात अफाट मेहनत साहिल पाटील, अभिजित पाटील, किरण भगत, अनिल पाटील, विजय पाटील, राज पाटील, निलेश मसने, चंद्रकांत कुरुंगुले, हर्षद पाटील, अनिश पाटील, अजय भगत, चेतन पाटील असतील, हरेश भगत, यज्ञेश पाटील, सचिन ठाकर, मयूर पाटील, मयूर फडके हे आमचे सर्व साथीदार. त्यांच्या सहसाथीनं जगदीश पाटील, पारस भोईर, अतुल पाटील, प्रेम पाटील, युवराज भोईर, को कॉमेंटेटर मनोहर पाटील सर आणि निखिल पाटील यांची प्रचंड मेहनत आणि मेहनतीतून दमदार नाईट स्पर्धा पाहायला मिळते. हलवार पद्धतीने हा फटका खेळायचा होता, काहीसा दबाव छेडण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल. 1+1 2 रन्स इथे ऍड होतील. अगदी पहिल्यांदाच धावा खूप कमी राहिल्या आणि त्यातल्या त्यात अगदी निश्चित उत्तरार्धामध्ये एक धडधाकट बाणा हा पेशकश केला जाऊ शकतो 3 स्टार बाजी संघाच्या माध्यमातून. P1चं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा हेमंत पाटील, चेंडू क्रमांक 1 आणि पहिल्याच बॉलवरती अगदी 2 रन्स, एकही चेंडू इथे सफर झाला नाही. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये अगदी 1+1 2 रन्स इथे अडचण पाहायला मिळतात. हो, प्रहार केला कार्पेट, चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक नाते, चांगला प्रयत्न, परंतु चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा पहिला चमकदार चौकार. पहिल्या 2, आता आल्या 4, एकूण लागतात 6 धावा. पहिल्या चेंडूकणी बनताना पाहायला मिळतात. ओहो, गुड बॉलिंग, अटॅकिंग 12, सोनेरी चेंडू सफर केलाय.
उत्तम दर्जाचा हा चेंडू आपण पाहिला, भन्नाट वेग होता, हिमतीनं हा चेंडू सफर केला, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं आणि हे पाहता अगदी डॉट बॉलची समाप्ती. या दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करणं हे गरजेचं असेल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं, धावा बनल्या नाहीयेत, परंतु उत्तरार्धामध्ये उत्तम गोलंदाजीच्या जोरावरती सामन्यावरती पूर्णपणे कब्जा हासिल करण्याचा प्रयत्न 3 स्टार बाजी संघाच्या गोलंदाजांकडून इथे साध्य केलं जातं. लोणिवलीवाडी एक दमदार फलंदाजी साधण्यासाठी सज्ज असतील. ज्या दर्जाची गोलंदाजी राहिली त्या दर्जाची फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न लोणी संघाच्या माध्यमातून इथे साध्य होत असताना अटॅकिंग मारा, गुड बॉलिंग आणि ज्याच्या जोरावरती आता धावसंख्येला रोख लागले. पहिल्या चेंडूवरती जे काही घडलं ते विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन केलं. शिल्लक आहे. या दर्जाची गोलंदाजी राहिली तर सामना कदाचित अंतिम पडामध्ये एक चांगल्या चरणामध्ये पाहायला मिळेल आणि त्या दर्जाचा काहीसा गोलंदाजीचा बोलबाला पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान हेमंत पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. समोर फलंदाज सज्ज असताना सूरज पवार एक चेंडू खेळला नाही. पहिला चेंडू पहिल्या षटकादरम्यान धावा पाहतो बिनगडी बाद 9. जे सौरभ, थँक्यू सो मच. डीजे डॅनी, डान्सर डॅनी. अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे 9 धावा पाहतो. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान अगदी पोषकता हासिल केली आहे टीम लोणिवलीवाडी या संघानं. कारण अभिजित पवार अगदी 5 चेंडूमध्ये ज्याच्या बाळमधून 5 धावा बनताना पाहायला मिळत आहेत. सूरज पवारनं 1 चेंडू खेळलाय, 2 धावा त्याच्या बाळमधून येत आहेत. दोन्ही फलंदाज अगदी वेगळ्या ढंगामध्ये खेळतात. एक साजिशी केली दोन्ही संघांना, दोन्ही खेळाडूंना ते साध्य करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून काहीशा उपाययोजना आखल्या जात आहेत. टार्गेटचा विचार केला तर 41 धावसंख्येचं आव्हान हे तोडीत काढायचं आहे. पहिला सामना पाहिला होता, त्या पहिल्या सामन्यामध्ये अगदी 47 धावसंख्येची आवश्यकता होती. मोसारे संघाविरोधात तकदीर का बादशाह तुर्बे या संघाने अति वेगवान पद्धतीने तो सामना जिंकला होता. स्वप्नील या खेळाडूने मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी उचलली, परंतु या लढतीमध्ये कोणता संघ इथे बाजी मारेल, कोणता खेळाडू असेल मॅन ऑफ द मॅच मानकरी आणि कोणता संघ जिंकेल याकडे लक्ष वेधित केलं जाईल. हलवार पद्धतीने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 धाव प्राप्त केली जाते, 1च मिळते. या दृष्टिकोनातून गोलंदाजीची आखणी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला गोलंदाज सज्ज असताना दिलीप पाटील, पिंटू शेट बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना अगदी उत्तम दर्जाची गोलंदाजी इथे आखायची. सबसे ग्रेट पिंटू शेट यांची भूमिका या स्पर्धेमध्ये खूप मोठी पाहायला मिळते आणि त्यांच्या सहसाथीनं अमय शेठ पाटील एक गोल्डन नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून A1 दर्जाचं आयोजन आणि ग्रामस्थांचा सहभाग प्रचंड आहे आणि युवकांची साथ आहे आणि यातून हे रॉयल आयोजन सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. डॅनी गोलंदाज पुन्हा तयार. ओहो, हलवार पद्धतीने पुन्हा 10 फटका केला. ड्राईव्हचा देखना फटका, 1 धाव प्राप्त केली जाते, 1च मिळते. अगदी प्रेम पाटील त्या ठिकाणी सज्ज होते, 1 धाव आणि या 1 या धावसंख्येने सांघिक कोठा अगदी पुढे मार्ग सोडताना पाहायला मिळेल. एकूण धाव पुस्तकावरती 11. अगदी या दिशेने गोलंदाजीची आखणी राहिली तर अंतिम चरणामध्ये हा सामना जाऊ शकतो, परंतु फलंदाजीचा विचार केला तर लोणिवलीवाडी संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये मातबर फलंदाजांचा आपण भरणा पाहतो.
ओहो प्रहार, दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळाय. फलंदाज आक्रमक होतो, त्याला जीत हासिल होते. पवार की पावर, अभिजित पवार आक्रमक होतो. 7 चेंडू मध्ये 12 धावा त्याच्या बाडमधून. दिलीप पाटलांच्या विरोधात आता अटकेपार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये डावकुरा काढू आक्रमक झालाय अभिजित पवार. ऑन फायर, पुन्हा प्रहार केलाय, अगदी ऑन साईडला क्लिअर केलंय. लंगावनकडे सुनू त्या ठिकाणी सज्ज असताना अगदी एकच धाव प्राप्त केली जाते. षटकारानंतर चांगलंच कमबॅक गोलंदाजाकडून साध्य केलं जातं. ही खासियत आहे. एक अनुभवी गोलंदाज दिलीप पाटील यांची ख्याती, चांगल्या संघाची बांधणी 3 स्टार वाजे या संघाची केली जाते दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. आणि सध्याच्या स्थितीला एक दमदार गोलंदाजीचं आकलन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 4 चेंडू मध्ये एकूण धावा खर्च केल्या 9. 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट या षटकातील. 5वा चेंडू जोरदार अपील, परंतु खरा फिल्डिंग. प्रत्युत्तरार्थ अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते. पाटकटचा इशारा इथे ऑफिशियल अंपायर टीम कडून पाहायला मिळतो. 1 न संघाची धावसंख्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एकूण धावा 19. अगदी या षटका दरम्यान धावाही बनतायत, कारण फिल्डिंगच्या जोरावरती धावसंख्येला रोख लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एकही गडी बाद न होणं ही वाजे क्रिकेट संघासाठी सर्वात मोठी डोकीदुखी आहे. परंतु लोणीलवाडी संघाच्या फलंदाजांना बाद करण्याची पूर्णपणे युक्ती इथे आखावी लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि त्या दर्जाची युक्ती आणि शक्ती वापरणं गरजेचं असेल 3 स्टार वाजेला. हलवार पद्धतीने फटका केलाय, मिडानकडे चांगली फिल्डिंग आखली जाते आणि अगदी 2 षटकांचा कार्यकाल इथे होतोय समाप्त. आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते. लोणीलवाडी संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 20. बैल असेल, गरुडा बैल असेल, अगदी मुंबईमध्ये सुद्धा आपण त्यांचा तेजवान खेळ पाहतो. आणि घाट माथ्यावरती जाऊन सुद्धा या बैलांनी मोठं नाव कमवले. अगदी वाजे गावाचं नाव 7 समुद्र पार पोहोचवण्यामध्ये या 2 नामवंत बैलांचा आपण वावर पाहतो. आणि त्याच्यामध्ये अगदी निश्चितच सायबा हा बैल सुद्धा अगदी नामांकित आहे. अगदी निश्चितच या A1 दर्जाच्या आयोजनामध्ये त्यांचंही निश्चितच कदाचित A1 एंट्री सुद्धा पाहायला मिळेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि उद्या निश्चितच आमच्या 50-50 सोन्या अगदी या मैदानावरती आपल्याला येताना पाहायला मिळेल. 18 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो, परंतु सध्याची स्थिती पाहिली तर लोणीलवाडी हा संघ पुढच्या दिशेने अगदी घोडदौड करताना पाहायला मिळतो. 20 धावा सध्याच्या घडीला इथे बनताना पाहायला मिळत आहेत. सायबा रॉकेट अगदी ही बैल सुद्धा नाव कमवत आहेत. सन्माननीय अमय शेठ पाटील यांचा आपण डंका पाहतो. आणि त्यानंतर सन्माननीय दिलीप शेठ अर्थात पिंटू शेठ यांच्याही नावाचा गवगवा आणि संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग. आणि या सहभागातून एक दमदार स्पर्धा वाजे गावामध्ये पाहायला मिळते. स्पर्धेतील अफाट मेहनत घेणारे आमचे सर्व साथीदार यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत पाटील. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. चांगल्या दर्जाचा चेंडू सफर केलाय, यष्ट्यांचा वेध घेतलाय. फोल्डिंग, दंडा बहार, दांडी गुल, पॉवरफुल हेमंत पाटील. ती पहिला चेंडू भन्नाट वेगाचा पाहिला, ज्या वेगावरती सवार होत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिला करारा दे धक्का अभिजित पवारला मात्र माघारी पडतवले. ज्या अभिजितनं अगदी 10 चेंडू खेळले, 14 धावा त्याच्या बाडमधून, 1 षटकार आणि 1 चौकाराचा साज राहिला. आणि अशी साजेशी खेळी करणारा अभिजित आता मात्र माघारी परतलाय. काहीसा दबाव छेडण्याचा प्रयत्न आहे,
थ्री स्टार वाजी संघाचा गोलंदाज हेमंत पाटील पहिलं षटक हाताळलं. अगदी 9 धावा त्यानं खर्ची केल्या आणि याही षटकादरम्यान अगदी पॉवरफुल गोलंदाजीची आखणी केली जाते. पहिला बॉल भन्नाट वेग पाहिला, अगदी यष्टांना उद्ध्वस्त करणारी बेधुंद गोलंदाजीची आखणी पहिल्या चेंडूगणिक पाहायला मिळते. परंतु यापुढील 5 चेंडू त्या भेदकतेनं सफर करेल का, की फलंदाज लोणिवली संघाचे आक्रमकतेनं खेळती करणं फलंदाजीचा रणगाडा असलेला रायगड जिल्ह्यातील हा लोणिवलीवाडी हा संघ आणि या संघामध्ये सुद्धा ताकदवर फलंदाजीचा आपण भरणा पाहतो. कारण ज्या दर्जाची स्टार्टिंग करून दिली अभिजित पवारनं, पवार की पॉवर पाहिली, परंतु त्यानंतर नवीन खेळाडू आलाय मयूर धनावडे. अगदी धावसंख्येची धन दौलत लुटण्यासाठी हा काढू सज्ज असताना उजव्या हाताचा हा काढू आणि अलीकडे पाहिला पण अभिजितनं चांगली फटके खेळले होते. अगली पेशकश भन्नाट वेग आहे, यॉर्कर से बार विरोधी पे शिकार गसतोय आणि चांगल्या दर्जाचा चेंडू सफर करतोय. एक चांगल्या हिमतीनं एक दर्जेदार चेंडूची आपण सफर पाहिली. अगदी ब्लॉक होलचा मारा राहिला आणि पूर्णपणे फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न तंतोतंत केला जातो. या दर्जाचे चेंडू सफर झाले तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. त्या दर्जाचा खेळ काहीसा पाहायला मिळतो. हेमंत पाटील थ्री स्टार वाजे संघाचा स्टार गोलंदाज आपली छाप सोडतो. प्रहार केलाय, आपल्याच फॉलोथ्रू अडून ठेवलंय. कमी धावा असताना सुद्धा आम्ही या सामन्यामध्ये आमची धमक दाखवून देतो आणि दाखवून देत असताना थ्री स्टार वाजे संघाचा गोलंदाज आपल्या नावाचा गवगवा करतो. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि हे तोडीत असताना ती वेगानं पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पहिल्या 20 आणि ज्या दर्जाचे चेंडू सफर होत आहेत डॅनी यांच्या शिट्या वाजतायत आणि शिट्या वाजणं हे लाजवाब कार्य पाहायला मिळतं. जसे विकेट पडतील डास त्याचा पाहायला मिळेल. परंतु इथे चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. रनिंग कॅच खूप इम्पॉर्टंट, त्या ठिकाणी पुढे सरसावले होते अक्षय पाटील. धावसंख्येला अक्षय लावणं गरजेचं होतं. आमचं मान्यवर नाराज आहेत कारण एफर्ट खूप चांगला होता. अगदी डीप मिड विकेट करून पुढे सरसावले. मिड विकेट कडे अगदी अक्षय पाटील पुढे जात असताना अगदी चांगला एफर्ट होता. प्रयत्न चांगले होते. म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये आणि हे पाहता अगदी प्रयत्नवादी पाहायला मिळतो. समीकरण पाहायला मिळेल. अगदी येणारे चेंडू शिल्लक असतील 14 आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. वॉटर फिल्डिंग आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अगदी चेंडूला अडकवण्याचे प्रयत्न तंतोतंत केले जात आहेत. एक चांगल्या हिमतीनं जिगरबाज खेळ या गोलंदाजाकडून इथे साथ देवताना पाहायला मिळतो आणि आता अंतिम चरणामध्ये सामना पाहायला मिळेल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. लोणिवली संघाविरोधात दबाव छेडण्याचा प्रयत्न तंतोतंत केला जातो. डॅनी सांगतायत आमचे गोलंदाज भन्नाट गोलंदाजी करतायत आणि या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावरती सामन्यामध्ये काहीशी मजा पाहायला मिळेल. परंतु लोणिवली संघातील खेळाडू सुद्धा मातबर आहेत. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले असा हा लोणिवली संघ या सामन्यामध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज आहे. त्यांचे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओहो रोखलंय अगदी जाणले फलंदाजानं, कारण बचेंगे तो लढेंगे हा रवैया आजमावलाय आणि हे पाहता अगदी अंतिम चेंडू गणिक पाहायला मिळते. सिंगल रन्स समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. ते रिक्षावाला आपण सॉन्ग पाहतो आणि नाईट स्पर्धा म्हटली तर रिक्षावाले सुद्धा मोठ्या संख्येने येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. सामना काहीसा बनलाय, सामना काहीसा बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. असं वाटलं की 41 धावा बनल्यानंतर अगदी वाजे संघाच्या प्रेक्षकांनी आशा सोडली होती की हा सामना कदाचित एकतर्फी होईल, परंतु थ्री स्टार वाजे संघाचा स्टार गोलंदाज हेमंत पाटील आणि दिलीप पाटील पिंटू शेट यांची
लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. काय भन्नाट वेगाने हा चेंडू सफर केलाय. निलेश पाटील जुना जाणता खेळाडू आपली दहशत आपला दरारा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतो. आणि हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 11 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. अगदी डॅनी सुद्धा खुश आहे. ज्या दर्जाचे चेंडू त्याच्या माध्यमातून सफर केले जात आहेत. अगदी मालिकावीर बाईक कडे त्यांचं आपल्याला प्रस्थान पाहायला मिळतं. आणि ही बाईक मिळाल्यानंतर ते सुद्धा डॅनी या गाडीवरून पुढे सवारी करतील अशी इत्थंभूत माहिती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये डॅनी यांनी दिली आहे. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट मारा केल्या. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात. खर्रा फिल्डिंग 2 धावा होतील का नाहीये. काहीशी गडबड पाहिली परंतु आग ओकणारी गोलंदाजी निलेश पाटीलच्या माध्यमातून केली जाते. प्रतिस्पर्धी संघावरती पूर्णपणे दबाव छेडला जातो. जुना जाणता काढू निलेश पाटील. अगदी जुनं ते सोनं. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं. आणि क्रिकेटमध्ये मुरलेला काढू त्रिस्टार वाजे संघाचा निलेश पाटील आपली दहशत प्रस्थापित करतो. 10 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. निलेश तयार. ओहो अगदी गुडघ्यांचा वापर करत हा फटका केला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. उत्तम दर्जाची फिल्डिंगची आखणी केली जाते. व्हॉट अ मॅच. काय सामना घडलाय. अगदी काहीसा निर्णय कंट्रोल रूम कडे येतो. खेळाडू रन आउट आहे की नाही याची मात्र पडताळणी केली जाईल. आणि निश्चितच इथे द्वारकानाथ चोरगे सर बेलवली यांची कमाल पाहायला मिळेल. अंतिम टप्प्यामध्ये काय घडले हे पाहिलं जाईल. अगदी कंट्रोल रूम मध्ये अगदी 24 लाईव्हच्या माध्यमातून याची पूर्णपणे चाचपणी केली जाते. दूध का दूध पाणी का पाणी काय असेल या चेंडूगणी कहाणी हे पाहावं लागेल. काहीसा निर्णय कंट्रोल रूम मध्ये प्रलंबित पाहायला मिळतो. या पुढचा चेंडू तुम्हाला चेक करायचं कारण त्या चेंडूगणी काहीशी वेगळी घडामोड आपल्याला घडताना पाहायला मिळते. रनआउटच्या माध्यमातून खेळाडू बाद झाला आहे की नाहीये याची पाहणी केली जाते. यस हा चेंडू आपल्याला चेक करायचा आहे. अगदी दीपक पाटील सर पाली त्या ठिकाणी सज्ज होते सुरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि हे पाहता अगदी सोनेरी चंदेरी विकेट हासिल होईल का नाहीये हे पाहिलं जाईल. धाकधूक वाढली आहे दोन्ही संघातील प्रेक्षकांची. इथे नाट्यमय घडामोडी काय घडली जाईल हे पाहावं लागेल. धाकधूक वाढली आहे. आणि हे पाहता इट्स आउट. जल्लोषाचं वातावरण. वाजेकर खुश. तडाखेबंद लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. समीकरणाचा विचार केला तर अगदी 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अगदी 14 धावसंख्येची आवश्यकता. डॅनी विजयाचा सौदा कोण आखेल. इथून जिंकणार कोण. लोणिली वाडी की वाजे. इथे कोणता संघ जिंकेल. डॅनी सांगते वाजे जिंकणार परंतु समोरील संघ सुद्धा तगडा आहे. याही संघामध्ये कमालीचे फलंदाज शाबूत आहेत. आणि हे पाहता हा सामना अगदी काहीसा तगडा पाहायला मिळतो. 9 चेंडू 14चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती आपली दहशत आपला दरारा पेशकश करतोय. जुनं ते सोनं निलेश पाटील. आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पिंटू शेठ पाटील यांच्या हालचालीमध्ये वाढ होतीये. पूर्णपणे गोलंदाजीच्या जोरावरती आम्हाला सामना जिंकायचा या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच आखले जात आहेत. आणि वाजेकर आता सर्व उभे राहिलेत. ज्या दर्जाचा काहीसा सामना अंतिम चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना. राईट मुहूर्त विकेट मारा केलाय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. व्हॉट अ कॅच. दिलीप पाटील सबसे ग्रेट पिंटू शेठ यांचा दमदार झेल. असा आपण झेल पाहिला. मिस्टर डॅनी आपण अगदी सीमारेषेच्या पल्ल्या डान्स करायचंय. या आयोजकांची भूमिका आहे कारण 27 वरती 2 अशी आपल्याला स्थिती पाहायला मिळते. 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. दबावामध्ये कसं करावं कसं खेळावं
हे ठाऊक आहे खरं तर निलेश पाटीलला. आणि हे पाहता अगदी तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती या लढतीमध्ये दहशतीचं वातावरण प्रस्तावित केलं जातं. नवीन खेळाडू येतोय इनॅट नंबर 5 चेतन पवार. चेतनापूर्वक खेळाची आखणी करायची आहे आणि पवार की पॉवर त्याला सिद्ध करायची आहे. परंतु या सामन्यामध्ये आपला सिद्धांत उपयुक्त पद्धतीनं साकार करण्यासाठी दोन्ही संघ त्याच ताकदीनं इथे खेळताना पाहायला मिळतील. 8 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो हो, फलंदाजापासून काहीसा दूर. डॉट बॉलची समाप्ती. कहाणी मेटवीस. अंतिम चरणामध्ये 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. येस, अगदी 7 चेंडू 14चं समीकरण. पाहुण्यांची मांदी आली मंचाकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत, आमच्या पाहुण्यांच्या संगत, त्या दर्जाची काहीशी रंगत या लढतीमध्ये पाहायला मिळेल. आणि समोर पाहायला मिळतो लोणिवली संघाचा हा खेळाडू चेतन पवार. या फलंदाजाला पॉवरफुल इनिंग इथे साध्य करायची. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल या लढतीमध्ये आणि तो खेळण्यासाठी चेतन पवार पुन्हा एकदा तयार. अखेरचा बॉल हलवार पद्धतीने खेळलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणूक केली जाते. एक दर्जेदार गोलंदाजीची आखणी झाली आहे. निलेश पाटील साठी जोरदार टाळ्या. चांगली गोलंदाजी सादर झाली आहे आणि आता अंतिम चरणामध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक. तर ज्यांचं आगमन झाले आणि निश्चितच वाजे गावातील राजकारण असो, समाजकारण असो, क्रीडा क्षेत्र असो, त्यांचं विशेष योगदान राहत आहे. आणि निश्चितच जेव्हा जेव्हा वाजामध्ये मोठ्या स्पर्धा होतात त्यांची उपस्थिती आम्हाला लाभते. ते वाजे गावचे तंटमुक्त अध्यक्ष सन्माननीय राघव पाटील साहेब, त्यांच्या समवेत आमचे माजी सरपंच सन्माननीय राजेंद्र भालेकर साहेब चेरेवली, त्यानंतर माजी उपसरपंच गणेश पाटील आणि आमचे विद्यमान सरपंच साहेब मदन शेठ पाटील, त्यांचं इथं शुभागमन झाले. त्या सर्व मान्यवरांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते. अगदी मान्यवरांना सुद्धा अगदी रॉकेट सामना पाहायला मिळतो. एक दमदार आपल्याला सामना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं सायबा रॉकेट हे बैल अगदी वेगानं धावताना पाहतो त्या दर्जाचा अगदी निलेश पाटीलचं वादळी असं आपण दमदार षटकाचं कार्यकाल पाहिलं. अंतिम चरणामध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. टीम 3 स्टार वाजे आपण काहीसा वेळ खर्ची करता स्पीडली खेळायचं, कारण स्पीडली खेळ होणं खूप गरजेचं. खूप साऱ्या लढती आजच्या रात्रीमध्ये आपल्याला कव्हर कराव्या लागतील. फटाक्यांची आतिषबाजी आणि आतिषबाजीनं पुन्हा एकदा पाहुण्यांचं इथे स्वागत केलं जाईल. अगदी पाहुण्यांचा ताफाच्या ताफा या स्पर्धेमध्ये व्हिजिट देताना पाहायला मिळतो. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13चं समीकरण. अंतिम चरणामध्ये या लढतीमध्ये विजय महोत्सव कोण साजरा करेल आणि कोणत्या संघाच्या वाटेला पाहायला मिळेल स्मशान शांतता, परंतु शांतीत क्रांती कोण घडवेल, लोणिवलीवाडी की वाजे. अगदी दर्जेदार सामना पाहायला मिळतो. आजच्या रात्रीतील टॉपर सामना, दुसरा सामना आणि सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या सामन्यामध्ये पूर्णपणे आग लागली आहे. अजूनपर्यंत एक्झिट पोलचे रिझल्ट तुमच्या समोर येत नाहीयेत, कारण इथून सामना म्हणून कोण जिंकेल हे पाहावं लागेल. 6 चेंडू 13चं समीकरण. अंतिम चरणामध्ये असं काहींनी भाकीत वर्तवली की हा सामना कदाचित एकतर्फी होईल, परंतु या भाकीतांवरती पूर्णपणे पाणी फेडणारी खेळी टीम 3 स्टार वाजी संघाच्या माध्यमातून इथे साध्य केली जाते. आज वाजी संघातील 2 संघ खेळणार आहेत. अगदी उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही संघ साध्य करण्याच्या इराद्याने खेळत आहेत. एकीकडे पाहतो आपण लोणिवलीवाडी हा संघ, दुसरीकडे पाहतो वाजे आणि हे पाहता 6 चेंडू 13 आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अक्षय पाटील. हा गोलंदाज. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट न मारा केलाय. लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. अजून एक करारा दे धक्का. झटका क्रमांक 4. चमकदार डान्सिंग अदा पाहायला मिळते. सबसे कातिल गौतमी पाटील स्टाईल त्यांची आपण डान्सची अदा पाहायला मिळते. 6 चेंडू अगदी जिंकण्यासाठी 13चं समीकरण असताना आता समीप 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. परंतु लोणिवलीवाडी या संघाला कमबॅक साधणं खूप गरजेचं आहे. काहीसा दबाव छेडलाय, परंतु दबावामध्ये
एक चांगला प्रभावशाली खेळ आज साध्य करायचंय. कांचन सर 18 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता असताना असं वाटलं की हा सामना सहज गतीनं जिंकेल लोणीली संघ, परंतु या सामन्यामध्ये 3 स्टार वाजे संघानं स्टार गोलंदाजी केली, ज्याच्या जोरावरती पूर्णपणे ताकद दाखवली आहे. ओहो, प्रहार पार करण्याचा प्रयत्न, चांगली लाईन, चांगल्या लेंथ गोलंदाजीची आखणी केली जाते. नॉन स्ट्राईक खेळाडू काहीसा नाराज आहे, कारण मयूर धनावडे त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि समोर पाहायला मिळतो बॅटिंग मार्क वरती आतिश एरुणकर. त्यांचे प्रेक्षक सांगतात काहीतरी कर आणि आपल्याला हा सामना जिंकून दे. त्या दृष्टिकोनातून काहीशी ध्येय धोरण आखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 4 चेंडूमध्ये बनवायच्यात एकूण 13 धावा. हा सामना काहीसा अजूनपर्यंत बॅलन्स पाहायला मिळतो. अगदी दोन्ही संघांचं पारड सध्याच्या स्थितीला पूर्णपणे समतोल असल्याचं पाहायला मिळतं. 4 चेंडू 13 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा सज्ज होतोय अक्षय पाटील. धावसंख्येला अक्षय लावण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहे. गोलंदाजी भारी आहे. प्रेमनं चेंडूला जज केलंय. फक्त आणि फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. समीकरण पाहायला मिळतं 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. अजूनपर्यंत सामना काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो. अजूनपर्यंत कोणी सामना हा जिंकू शकतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला सामना पाहायला मिळेल. सामना टाय झाला तर निश्चितच सुपर ओव्हर मध्ये सुपर डुपर सामना पाहायला मिळेल आणि त्याची काहीशी आशा आहे आमच्या क्रिकेट रसिकांना, परंतु सामना बॅलन्स आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. सामन्यामध्ये पूर्णपणे आग लागली आहे. 29 धावा धाव पडला बधी 4 गड्यांचा खात्मा, परंतु समीकरण 3 चेंडू 12. अक्षय पाटील तयार. राईट हॉम ओव्हर द विकेट मारा केलाय. अटॅकिंग गोलंदाजी ज्याच्या जोरावरती सामन्यामध्ये शिरकाव करतोय 3 स्टार वाजे. अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा प्रवास राहिला आणि हे पाहता अगदी पुन्हा एकदा थर्ड बॉलची समाप्ती. हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण पाहायला मिळेल, परंतु रेफर केलं, चॅलेंज केलंय अंपायर टीमला, कारण इथे व्हाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाते. अगदी फेअर डिलिव्हरी, चांगल्या दर्जाचा चेंडू इथे सफर केला जातो. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. 2 चेंडू 12 धावा बनताना सुद्धा आपण अनेक वेळा पाहिल्यात आणि या दृष्टिकोनातून डावपेच आखण्यासाठी बॅटिंग मार्क वरती धावसंख्येची धनदौलत लुटण्यासाठी मयूर धनावडे इथे सज्ज असताना 6 चेंडू मध्ये 4 धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. अंतिम चरणामध्ये 2 चेंडू 12. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. हो, रोखलंय 3 स्टार वाजे संघातील प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. त्या दर्जाचा काहीसा आपण सामना पाहतो. घरच्या मैदानावरती खेळत असताना अगदी मनोहर सर या खेळपट्टीचा काहीसा अनुभव हा कामी येईल आणि हे पाहता अगदी विजयाच्या अगदी समीप संघ पाहायला मिळतो 3 स्टार वाजे. परंतु लोणीलवाडी या संघाने सुद्धा कमालीची खेळी केली. गोलंदाजी ही त्यांची ताकद होती. फलंदाजीमध्ये काहीशा चुका घडल्या गेल्या, परंतु हे पाहता अगदी अंतिम क्षणामध्ये अगदी विजयाच्या समीप पाहायला मिळतो 3 स्टार वाजे. आणि अजूनपर्यंत हे पाहणं गरजेचं आहे. इथे काहीशा घडामोडी अजूनपर्यंत काहीशा शिल्लक आहेत की काय असं काहीसं वाटू लागलंय. आणि पाहता अगदी व्हाईट बॉल. इथे अगदी सामना क्लोज असता तर प्रेम पाटील काहीसा नाराज असता, कारण अगदी विजयाच्या समीप पाहतो. प्रेम पाटीलचं टेन्शन वाढलंय. अशा दर्जाचे खराब चेंडू सफर झाले तर लोणीली संघ सहज गतीनं सामना जिंकू शकतो, परंतु काढू झालाय रन आउट. आवड मला ज्याची मी त्यालाच सौरभ, आपका तो क्या कहना. अगदी चांगली किमया पाहायला मिळते. मोर्या साऊंड सिस्टम सतीश पाटील आमचे बंधुतुल्य मित्र यांच्या माध्यमातून जबरदस्त आवाजी पाहायला मिळते. 1 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. मैदान होतं पापडीचा पाडा. 1 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता असताना सामना झाला होता पेंदर बनाम दिवाले. तिथे सामना जिंकला होता दिवालेनं. 1 चेंडू मध्ये 9 धावा सुद्धा बनताना पाहिल्या. तिथे आलेला व्हाईट बॉल, त्याच्यावरती आलेल्या अतिरिक्त धावा ज्याच्या जोरावरती दिवाले संघाने तो सामना जिंकला होता. परंतु त्या स्थितीमध्ये हा सामना होईल का? लोणील विरोधात वाजे 3 स्टार वाजे संघाचे स्टार या लढतीमध्ये चमकले आणि सामना जिंकलाय 3 स्टार वाजेनं.
या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अगदी हेमंत पाटील ठरतोय या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तर आमच्या यायचे हेमंत पाटील वाजे गावातील निश्चित एक जबरदस्त खेळाडू मागच्या काही वर्षापासून उदयास आलेला आणि निश्चितच त्या खेळाडूवरती सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने डिलिव्हर केलं आणि मैदानावरती सामना जिंकला. या ठिकाणी हेमंत पाटील ठरते मॅन ऑफ द मॅच आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करेन आमचे माजी सरपंच सन्मान्य